जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, पाऊस पुन्हा एकदा सुट्टीवरती गेलाय. काही ठिकाणी नुकसान करून, काही ठिकाणी शेतकऱ्याचं समाधान करून, तर काही ठिकाणी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षेतच ठेवून हा पाऊस सुट्टीवरती गेलाय. ही सुट्टी थोडी लांब असणार आहे, कारण 8 ते 10 दिवस पुढे मान्सूनला पोषक असं वातावरण बनण्यासारखी कुठलीही शक्यता नाही. मग एकंदरीत असं काय झालं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि अचानक एवढा मोठा ब्रेक का पडतोय? हा पावसाचा खंड येण्याची नेमकी कारणं काय? भारतामध्ये सध्याची परिस्थिती काय? याच्यात आंतरराष्ट्रीय काय काय परिस्थिती आहे? अल निनो कुठपर्यंत पोहोचलाय? आयओडी सक्रिय होणार का? आणि पुन्हा पाऊस जर सुरू झाला तो कधी सुरू होणार? आणि हे पाऊस पुढे लांबण्याचे काय कारण आहेत? हे थोडंसं सविस्तरपणे आणि तुम्हाला समजेल असं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सध्या भारतातील जर स्थिती पाहिली तर पूर्णपणे जी काही एक ट्रम्प आहे ही उत्तर भारतावरती बनलेली आहे, म्हणजे उत्तर प्रदेश किंवा त्या भागामध्ये. त्याच्यामुळे काय होतंय की पाकिस्तानच्या बाजूला जे काही सायक्लोनिक सिस्टम आहे त्या सिस्टममुळे हवा पूर्वेकडे वाहते, पूर्वेकडे पूर्व दक्षिणेमध्ये वाहते आणि परत फिरून ती दक्षिण पूर्वेमधून उत्तरेकडे जाते. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे काही मान्सूनचं वारं घेऊन येणारी जी हवा आहे ती हवा पूर्णपणे सध्या उत्तरेकडे खेचली जाते आणि दिल्ली किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या काही प्रमाणात पाऊस होतोय. दिल्लीवरती आपण जर पाहिलं तर एक सायक्लोनिक सिस्टम लो प्रेशर एरिया आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे त्या भागावरती आता पाऊस केंद्रित होणार आहे. त्याच्यामुळे इतर जो काही हा दक्षिण भारतातील पाऊस आहे हा पूर्णपणे त्या बाजूला खेचला गेलेला आहे. पण ही परिस्थिती पाऊसचा ब्रेक घेण्यासाठी पुरेशी आहे का तर नाही. याच्या व्यतिरिक्त काय होतंय तर इकडे आपण जर पाहिलं तर तैवानच्या बाजूला पश्चिम पॅसिफिक प्रशांत महासागरामध्ये एक सुपर टायफून म्हणजे एक मोठं सायक्लॉन बनलेलं आहे, ज्याला बावी असं नाव दिलेलं आहे. हे 6 जुलैपासून 5 जुलैपासूनच त्याची प्रोसिजर चालू झाली होती. 6 जुलैला हे थोडं ऍक्टिव्ह झालं आणि आणखीन एक 2-3 दिवस म्हणजे साधारणपणे हे सायक्लॉन या दिशेनं प्रवास करते आणि साधारणपणे 12 तारखेला हे सायक्लॉन चीनच्या किनारपट्टीला धडकेल अशा प्रकारच्या शक्यता आहेत 12 किंवा 13 तारखेपर्यंत. आता हे जे चक्रीवादळ आहे, हे जे काही सायक्लॉन आहे सुपर सायक्लॉन, याच्यामुळे पूर्णपणे मान्सूनला वीक केलेले पूर्ण म्हणजे या सायक्लॉनचा हजारो किलोमीटरपेक्षा जास्त इफेक्ट दिसून येतोय. आता याच्यावरच पूर्ण एक आहे 12 तारखेला धडकल्यानंतर पुन्हा वातावरण निर्मिती सुरू होईल. परंतु वातावरण निर्मिती जरी सुरू झाली तरी साधारणपणे पुन्हा 1-2 दिवसाच्या आतमध्येच त्याच प्रशांत महासागरामध्ये परत एक सायक्लॉनची निर्मिती होणार आहे, जे सायक्लॉन अशाच पद्धतीनं आणखीन थोडंसं एक खूप शक्तिमान असं सायक्लॉन असणार आहे. याच्यामुळे एकंदरीत काय तर 16 तारखेपासून 18 ते 19 तारखेपर्यंत पुन्हा एकदा त्याचे इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत आज 10 जुलै आणि पुढील 8 ते 10 दिवस या दोन्ही सायक्लॉनच्या प्रभावामुळे एकंदरीत कुठंतरी भारतामध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठीची चिन्हे या ठिकाणी दिसून येत नाहीत. एकंदरीत देशातील स्थिती आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्थिती ही जरी पाहिली तरी त्या परिस्थितीनुसार मान्सून पॉझिटिव्ह होण्यासाठीचे म्हणजे त्याचं सक्रिय होण्यासाठीच्या कुठल्याही शक्यता दिसून येत नाही. आता आपण जर पाहिलं तर प्रशांत महासागरामध्ये टेम्परेचर जे आहे ते खूप वेगानं वाढत आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पेरू असेल किंवा इक्वाडोर असेल या भागातलं टेम्परेचर आता खूप मोठ्या प्रमाणात वरती चाललेलं आहे आणि यामुळे अल निनो जो असणार आहे तो अल निनो सध्याची आपण परिस्थिती जर पाहिली तर जुलैला 5 जुलैचा हा डाटा आहे, तर साधारणपणे +1.2 सेल्सिअस एवढं तापमान हे या भागामध्ये वाढलेलं आहे आणि त्याचा जो काही ग्राफ आहे तो साधारणपणे 2, 2.5 किंवा 3 पर्यंतही जाण्याच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ते थोड्या पॉझिटिव्हली आणखीन वर चाललेलं आहे. आता हे अल निनो जो ऍक्टिव्ह होतोय याचा इम्पॅक्ट हा पुढे साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे. म्हणजे हे जे टेम्परेचर आहे हे साधारणपणे 3 डिग्री पर्यंत जाऊन जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत स्टेबल होईल. आता त्याच्यानंतर ते खाली येते का ते कन्सिस्टंट राहते त्याच्याबद्दलचे पुढचे अपडेट पुढे देत राहतील हवामान विभाग. आता याच्याच बरोबर आपण आपली जी काही भिजते ती आयओडी वरती, जर आयओडी सक्रिय झाला तर पुन्हा एकदा आपल्याला पाऊस सुरू होईल अशा प्रकारे आपल्याला शक्यता आहेत. म्हणजे मान्सून चांगला राहील अशा शक्यता आहेत. आयओडीची सध्याची जर स्थिती पाहिली तर तो उन्हेमधून प्लसमध्ये आला आणि पुन्हा एकदा खालीवर त्याचं चाललंय, परंतु सध्या जे तापमान आहे ते न्यूट्रल झालेलं आहे म्हणजे 0 आहे. ज्यावेळेस हे 0.4 होईल त्यावेळेस आपला आयओडी सक्रिय झाला अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणतो. परंतु सध्या जे तापमान आहे ते 0.4 म्हणजे एकदम फ्लॅट आहे, न्यूट्रल आहे. त्याच्यामुळे आयओडी सक्रिय होणं किंवा आयओडी पॉझिटिव्ह होणं हे एक आपल्या मान्सूनसाठी अतिशय पोषक असं असणार आहे. त्याच्याबद्दलचे अपडेट आता पुढे येत राहतील. परंतु सध्याच्या जे काही परिस्थिती आहेत एकंदरीत प्रशांत महासागरामधील असतील, अरबी महासागरातील असतील
किंवा जे काही एक तिबेटियन जे हिमालयाच्या प्रदेशामध्ये जे काही एक लो प्रेशर एरियाज वगैरे बनतात त्यानुसार, तर पुढचे 8-10 दिवस तरी कमीत कमी हा पाऊस सुट्टीवर राहू शकतो, ब्रेक घेऊ शकतो. म्हणजे पावसाचा एक मोठा ब्रेक या जुलै महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आता बरेच सारे हवामान विभागाच्या माध्यमातून अपडेट दिले जातील. कुणी 18 तारीख सांगेल, 19 तारीख, परंतु एकंदरीत 21-22 तारखेपर्यंत समाधानकारक पाऊस सुरू होण्यासाठीच्या कुठलीही शक्यता सध्या तरी दिसून येत नाहीत. आता जर समजा त्याच्या पूर्वी जर काही आणखीन बदल झाले, कुठे दुसरे एखादं सायक्लॉन तयार झालं किंवा काही लो प्रेशर एरिया तयार झाले, त्याच्यामुळे जर काही वातावरण बदलले तर त्याबद्दलचे अपडेट आपण पुन्हा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आता ही सगळी परिस्थिती होत असताना सुद्धा ज्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे, अशा सोलापूर, बीड, अहिल्यानगर किंवा धाराशिव असेल, पुणे पूर्व असेल किंवा सांगली साताऱ्याचा उत्तरेकडील भाग असेल, या भागामध्ये अनपेक्षित चांगले काही ठिकाणी पाऊस पडू शकतात. परंतु ते पाऊस असतील तुरळक, म्हणजे सर्वव्यापी सर्वदूर पाऊस नसणारे, काही ठिकाणी अचानक पडलेले जे पाऊस असतात, टेम्पररी एकाच भागामध्ये, एकाच महसूल मंडळामध्ये, एकाच गावामध्ये, एकाच तालुक्यामध्ये जसे पाऊस पडतात तसे पाऊस या ठिकाणी होऊ शकतात. नांदेड आणि हिंगोलीच्या काही भागामध्ये सुद्धा त्यावेळेस पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीमध्ये हा पाऊस थोडा तुरळक ठिकाणी सुरू राहू शकतो. परंतु सर्वव्यापी, सर्व दूर आणि शेतकऱ्यांना समाधान देईल, धरणामध्ये पाणी येतील असे पाऊस तरी सध्या तरी दिसत नाही येतं. आता पुढचे जे अपडेट येतील ते अपडेट देखील आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.